हां नमस्कार मित्रांनो, मी कोकणवासी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण काजूवरती किंवा हापूस आंब्यावरती कुठच्या प्रकारचे कीड वगैरे असेल किंवा जे काही रोग असतील त्याच्यावरती माहिती घेणार आहोत. आपल्याकडे कृषी अधिकारी आले आहेत, तर आपण त्यांच्याशी बोलूया. आपलं नाव सांगा पहिला. नमस्कार, मी प्रकाश लांबर, कृषी पर्यवेक्षक नादवडे. आणि आपलं नाव? नमस्कार, मी उत्तम मंदावाड, मंडळ कृषी अधिकारी वैभववाडी. तर आपलं काजूबद्दल म्हणजे काजूची आम्हाला फवारणी करायची आहे का, तर कुठे कुठे कीड लागले किंवा असा थोडासा त्याच्यावरती जो काही प्रादुर्भाव झालेला आहे आपल्याला इथे दिसू शकतो. बघा, तुम्ही बघू शकता, दाखवा सर. तर हा कुठच्या प्रकारे कशामुळे झाला आहे? हा सर, जो विषय हा टी मॉस्किटो ह्या किडीमुळे जो आपल्याकडे हा असा प्रादुर्भाव झालेला आहे. तर आपल्याकडे जे कोकणात काजू पिकावर जे प्रामुख्याने आपल्याकडे जे किडी आढळतात त्यामध्ये ही टी मॉस्किटो प्रामुख्याने जी जास्त नुकसानकारक जी कीड आहे ती ही टी मॉस्किटो आहे. ती काय करते म्हणजे ज्याला आपण ढेकण्या म्हणतो. ही कीड आपल्याला पालवी आल्यानंतर ते फळे त्या काजूला फळे लागेपर्यंत ह्या तिन्ही स्टेजमध्ये आढळते. एकतर जी कोवळी पालवी असते, जी आपल्याकडे जी कोवळी पालवी आहे, समजा कोवळी पालवी ज्यावेळी येते त्यावेळी ही सर कीड ह्याच्या जे ह्याचे जे किडीचे आळे असतात, कीड असते ती यातून पानातून रस शोषून घेते. त्यानंतर ही ह्या किडीच्या नियंत्रणासाठी आपल्याला विद्यापीठाने 3 तुमच्या फवारणीचं वेळापत्रक जे आपल्याकडे आहे ते डिक्लेअर केलेलं आहे. तर त्यामध्ये सर आपण ही 3 वेळा त्या फवारणी करायला पाहिजे. ही कीड 3 स्टेजला येते त्यावेळी त्याच्यावर प्रॉपर फवारणी झाली पाहिजे. ज्यावेळी कोवळी पालवी असते त्यावेळी सर याच्यावर पहिली फवारणी केली पाहिजे आपण. त्यानंतर दुसरी फवारणी आहे ज्यावेळी मोहर ज्यावेळी याच्यातून यायला लागतो, मोहर यायला लागतो, त्यावेळी सर त्याच्यावर ज्यावेळी आपण दुसरी फवारणी केली पाहिजे. आणि तिसरी फवारणी जी आपल्याकडे जी फळं लहान असतात, वाटाण्याच्या आकाराची असतात, म्हणजे जे आपण लोकल भाषेत फकं पडणे म्हणतात काजू, तर त्या स्टेजला आपण त्याला प्रॉपर जर तिसरी फवारणी केली तर टी मॉस्किटोचं आपण बऱ्यापैकी सर नियंत्रण करू शकतो. बरोबर. तर यासाठी विद्यापीठाने जे शिफारस केलेलं वेळापत्रक आहे त्यामध्ये पहिल्या फवारणीमध्ये आपण लॅम्बडा सायलोथ्रिन. आणखी काय घालायचं? सुरुवातीला कीटकनाशक सर सफिशियंट आहे आपल्याला. एक कीटकनाशकच आहे. कीटक असल्यामुळे आपल्याला कीटकनाशकाची याच्यावर फवारणी करायची. तर तुम्ही त्यावेळी तुम्हाला 10 लिटर पाण्यात 6 मिली लॅम्बडा सायलोथ्रिन याची सर पहिली पालवीवर फवारणी करायची आहे. ज्यावेळी दुसरी स्टेज ज्यावेळी आपल्याकडे जी मोहराची असते, म्हणजे मोहराची ज्यावेळी दांडी बाहेर येते त्यावेळी त्याच्यावर आपल्याला सर प्रोपेनोफॉस म्हणून दुसरे लॅम्बडा म्हटलं ते कशासाठी, आणि दुसरं सांगितलं लॅम्बडा जे आहे, लॅम्बडा आपल्याकडे कीटकनाशक म्हणून वापरतो, एकत्र करून करायचं. पण त्या दोन्ही एकत्र करून सर पहिली लॅम्बडाची तुम्ही फवारणी घेतल्यानंतर दुसऱ्या फवारणीला तुम्ही प्रोपेनोफॉस घ्या आणि तिसऱ्या फवारणीला पुन्हा तुम्ही फळावर पुन्हा लॅम्बडा सायलोथ्रिनची फवारणी करा. म्हणजे लॅम्बडाच्या 2 फवारणी, पहिली आणि शेवटची. शक्यतो साधारणतः 2 फवारणीमधून पालवी आल्यानंतरचं जे मोहर येण्याचं अंतर आहे ते साधारणतः तुमचं 25 ते 30 दिवसाचं असतं. त्यानंतर जे फळं येण्याचं अंतर आहे ते 25 ते 30 दिवसाचं, म्हणजे साधारणतः 2 महिन्यात तुमच्या 3 फवारण्या प्रॉपर स्टेजला झाल्या पाहिजेत. बरोबर. याने तुमचा टी मॉस्किटो बऱ्यापैकी हे होतो. त्यानंतर दुसरा जो महत्त्वाचा जो आपल्या काजूमध्ये जो रोग आहे तो आपल्यावर आपल्या खोड पोखरणारा किंवा मुळे पोखरणारा जे कीड आहे ते आपण त्या वागेत दाखवतो, ते आहे ज्याला आपण रोठा म्हणतो. तर रोठ्याच्या स्टेजसाठी काय करावं लागेल आपल्याला? रोठ्याला सुद्धा आपण क्लोरोपायरिफॉस नावाचं जे औषध आहे, तो क्लोरोपायरिफॉस नावाच्या औषधाने पूर्ण जो खोड आहे 1 मीटर पर्यंत खोड जे आहे ना ते पूर्ण भिजून घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर जिथं तुम्हाला समजा खोडातून जिथून आळी जिथं आत गेलेली असते, म्हणजे जो रोठा आत गेलेला असतो, तर तिथून तुम्हाला असं थोडा भुसा आलेला सारखं, भुसा आणि डिंक मिश्रित भुसा जो बाहेर येतो, तर तिथं होल पाडलेला असतो त्या रोठ्याने. तर त्यामध्ये त्याची आळी असते, ती आळी आतील गाभा खाते आणि पूर्ण झाड तुमचं वरून शेंड्याकडून पानं सुकून मरत जातं. तर त्यावेळी तुम्ही काय केलं पाहिजे, तर क्लोरोपायरिफॉसचं त्याच्यावर त्याचं तुम्ही पूर्ण 1 मीटरची साल जी आहे ती पूर्ण भिजून काढली पाहिजे. आणि त्यानंतर जिथं होल जिथं तुम्हाला दिसलेले आहेत ते तुम्ही एक तर तारेच्या साहाय्याने किंवा पटाशी घेऊन ती साल तिथून रिकामी करायचे, ती कीड बाहेर काढायचे आणि तिथं तुम्ही रॉकेल मिश्रित बोळा आणि क्लोरोपायरिफॉस. रॉकेल जर समजा उपलब्ध झालंच नाही, आता मिळतच नाही, रॉकेल नसेल तर तुम्ही जरी डायरेक्टली तुम्ही क्लोरोपायरिफॉसचं द्रावण करायचं, 10 लिटर पाण्यात 15 ते 20 मिली ते टाकायचं आणि त्याचं लिक्विड करायचं आणि तिथं तो बोळा ठेवून द्यायचा आणि ते छिद्र आहे ते पूर्ण बंद करून घ्यायचं. म्हणजे छोटा बोळा करून ठेवायचा. छोटा बोळा करून जिथं तुम्हाला होल जाणवतो, होल जिथं दिसतं तिथं ते बंद करून, किंवा गोल पूर्ण जर त्याला गोल पहिल्या ह्याच्यात तुम्ही भिजूनच घ्यायचंय. आणि दुसऱ्या स्टेजला तुम्ही जिथं होल आहेत तिथं तुम्ही ते बोळा ठेवून ते होल बंद करून ठेवायचा, किंवा आत तुम्ही ते पिचकारीने सिरिंजच्या साहाय्याने पिचकारी मारायचे आणि ते बंद करून घ्यायचे, जेणेकरून कीड आतल्यात मरून जाईल. आणि तो पण मगाशी कोवळ्या म्हटलं ना, ते बघा कोवळे इथे आहे, इथे आपण दाखवूया कोवळ्या पालवीचं. इथे
हे बघा इथे आहे आणि त्याला पण हे झालंय. याच्यावर सुद्धा सर बघता तुम्ही आता हे आपल्याला लेट ही पालवी परिपक्व झालेली आहे, म्हणजे आत्ताची पालवी येते. तर याच्यावर तुम्ही सर जरा बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. हे बघा हा जो विषय हा इथे 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 जे स्पॉट दिसत आहेत तिथं तुमच्या टी मॉस्किटोने हे केलेले आहे तिथं, म्हणजे तिथं दंश करून त्यातून हरितद्रव्य शोषून खाल्लेलं आहे. त्यामुळे काय होतं, पानाशी करपल्यासारखी होतात. बरोबर. मोहरावर सुद्धा सेम या स्टेजला ज्यावेळी मोहर करपल्यासारखा दिसतो, देठातून ज्यावेळी काळा पडलेला असतो त्यावेळी त्याच्यावर त्यातलं हरितद्रव्य असतं ते तुमच्या हे पण सगळं हे झालं. हे बघा पूर्णच गेलं. हे बघा इथे पण खराब झालंय. टी मॉस्किटोचा आहे अटॅक याच्यात सुद्धा. हो. या पलीकडे सर आपल्याकडे काजूवर कोणतेही जास्त मोठ्या प्रमाणात रोग किडींचा काही प्रादुर्भाव होत नाही, पण ह्यात जर आपण टी मॉस्किटोचा जर वेळी जर प्रादुर्भाव म्हणजे आपण जर फवारणीचे नियंत्रण केले तर त्यानंतर आपल्याला दुसरा कोणता इथं किडीवर म्हणजे जास्त आपल्याकडे तरी आपल्या भागात मोठ्या प्रमाणावर किडी वगैरे दिसून येत नाही. हां. आणि हापूस आंब्यावरती करायचे कुठच्या प्रकारची फवारणी करायची किंवा हापूस आंब्यावर तुम्हाला विद्यापीठाने जे 6 याचं वेळापत्रक जे केलेलं आहे तर त्याप्रमाणे तुम्हाला हापूस आंब्यावर जे प्रामुख्याने तुडतुडा आणि थ्रिप्स ह्या किडी जास्तीत जास्त आपल्याकडे आढळणाऱ्या ह्या किडी आहेत. आणि याचा जर तुम्हाला जर नियंत्रणाचा उपाय जर करायचा असेल तर तुमच्या विद्यापीठाच्या शिफारशीप्रमाणे त्यांचे जे 6 फवारणीचं त्यांनी जे वेळापत्रक डिक्लेअर केलेलं आहे त्या स्टेजला तुम्ही ते वेळापत्रक फवारणी करणं गरजेचं आहे. त्याचं वेळापत्रक आपण याच्यामध्ये डिस्क्रिप्शन मध्ये देऊ. हो. किंवा नाही ते आम्ही तुम्हाला देतोच पूर्ण, जे काजूचं आंब्याचं डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही हे करू शकता. आपण जे विद्यापीठाचं जे प्रॉपर जे विद्यापीठाने जे शिफारस केलेलं आहे ते आम्ही तुम्हाला देतोय सर आज. चालेल, ठीक आहे. धन्यवाद. आपल्याला दोन्ही या कृषी अधिकाऱ्यांनी जी माहिती दिलेली आहे ती आपल्याला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला कोणती माहिती यांच्याकडून हवी असेल जे वैभववाडी तालुक्यातून असतील तर त्याने किंवा बाहेरून कोणी असेल तर नक्कीच कमेंट करून विचारा, किंवा या सरांचा नंबर हवा तर देऊ शकतो ना. हां, डिस्क्रिप्शनमध्ये आपण देऊया, तर त्याच्यावर तुम्ही कॉल करून त्यांच्याकडनं माहिती घेऊ शकतात. जर लांब असेल तर ते व्हिजिट करू शकत नाहीत, पण तुम्हाला फोटो पाठवलात तर तुम्हाला नक्कीच माहिती देतील. तर या प्रत्येकाने आपल्या गावात आपल्या स्टेजला जे आपल्या गावासाठी जे कृषी सहाय्यक नेमलेले आहेत तर त्या प्रत्येक कृषी सहाय्यकाशी जरी संपर्क जरी तुम्ही केला तरी तुम्हाला ते प्रॉपर त्या वेळेला येऊन तुमची फील्ड व्हिजिट करून तुम्हाला ते माहिती देऊ शकतात. फक्त तुम्हाला इथून हा व्हिडिओ बघितल्यानंतर एक तुम्हाला कळलेलं आहे की किडीचा प्रादुर्भाव कसा होतो आणि त्यातून कुठच्या प्रकारची फवारणी करायची, कोणती कीड आहे हे तुम्हाला समजू शकतं. किंवा तुम्ही फोटो जरी काढून पाठवलात सरांच्या मोबाईलवरती, तुम्हाला जर तुमचे कृषी अधिकारी जर उपलब्ध नसतील, सुट्टीवरती असतील, तर या सरांशी तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करून विचारू शकता. फक्त त्याची काहीतरी एक लिमिट असेल, मर्यादा असेल, कारण त्यांनासुद्धा आपली कामं असतात तालुक्याची. ती कामं करून त्यांना याच्यामध्ये तुम्हाला वेळ द्यायचा आहे. त्यांचं काम नसेल जरी तुमच्या तालुक्याचं तरीसुद्धा ते तुम्हाला मदत करतील, सहकार्य करतील. फक्त आपलं जे काय तुमचा मेसेज असेल तो व्हॉट्सअपला पाठवायचा, फोटो पाठवायचा आणि काय असेल ती शंका विचारा. जर त्यांना वेळ असेल तर तुम्हाला ते कॉल करतील. शक्यतो तुम्ही केलेला कॉल त्यांना जर उचलता आला नाही तर तुम्ही काही वाईट मानण्याची गरज नाही. जे ज्यावेळेला फ्री होतील त्यावेळेला तुम्हाला नक्कीच कॉल करतील, किंवा काही असेल तो व्हॉट्सअपला रिप्लाय देतील. त्याच्यावरती तुम्हाला पुढचे काय उपाय करायचे असतील, उपाययोजना ते तुम्ही करू शकता. धन्यवाद. आता अजून